हां. नामदेव मिसाळ आहात का? हो हो, नामदेव मिसाळ. कोण बोलतोय? मी मुंबईवरून बोलते. मुंबईच्या वरून म्हणजे मुंबईच्या वरून कुठून नेमकी? तिथं काय गाव असं नाही एखादं का वरून बोलता? सॉरी, मी मुंबईवरून कल्याणमधून बोलते सर. तर हां हां. तुमच्याकडे काम होतं असं. काय काम होतं बा? आमचं 50 एकर क्षेत्र आहे. हां तर आणि एक 20 ते 30 गाया आहेत. तर हां. त्याच्यासाठी कामासाठी गडी शोधतोय आम्ही. तर तुम्हाला होईल का? मग नंबर कोणा दिला तुम्हाला? तुमचा नंबर असाच भेटला मी. सोशल मीडियावरती भेटला तुमचा नंबर. मग की सोशल तुम्हाला मीडियावर कामाची गरज होती ना? मला? हां, तुम्ही म्हटला होता की कोणाचे गाया सांभाळायचं, शेती करायचं काम असेल तर कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती, असा तुमचा नंबर होता. म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे. अहो बाई, ते दुसरं कोणाचं असन. मग आपल्या कामालाच मला इथं कोणी भेटणार नाही. तुमचे काम करायला कुठं येऊ तुमची तिकडं? अहो, असं का बोलताय? तुम्ही तिथं नंबर टाकला होता की कामासाठी हे का नाही संपर्क करा. तर मग आमच्याकडे 50 एकर शेती आहे आणि 20 ते 30 अशा गाया आहेत. तर त्याच्यासाठी आम्हाला गाईच्या गोठ्यासाठी एक गडी हवा आहे आणि शेती करण्यासाठी. तुमच्याकडं 50 एकर शेती असन आणि 40 गाया बी असन, अजून 5-25 घ्या तुम्ही. आणि हे मग नंबर हे मी अजिबात टाकेल नाही कुठं सोशल मीडियावर. मी एक शेतकरी माणूस इकडं. मग आपलेच कामं मला व्हायना गेले, इथं लग्न व्हायना त्या वावरायच्या नादानं. आता तुमचे वावर बसतो तिकडे करत. अहो, पण मग या ना मग. तुम्ही मग नंबर कशाला टाकला सोशल मीडियावरती? तुम्हाला काम नकोय तर? मी काय सांगतो ऐका. हां. मला लग्नासाठी जर कधी पोरगी भेटत असेल ना, तर खोटी गोट नाही, फुकट काम करतो तुमच्या वावरात. आणि लग्न नाही झालं का तुमचं? नाही ना, लय मोठी भानगडीच्या वावरात काम करतो म्हणून कोणी पोरगी देत नाही ना हो मॅडम. अहो, रडू नका, रडू नका. समजून घ्या. अहो काय समजून घ्या, तुम्हीच थोडंफार समजून घ्या. तुम्ही जर कधी माझ्यासोबत लग्न करता असेल ना, तर मी आता येतो. कोणासोबत? तुमच्यासोबत? हा. शी शी, मी तुमच्यासोबत लग्न करत नाही. मला शेतकरी माणसं आवडत नाहीत. मग तुम्हाला शेतकरी माणूस वावरात काम करायला चालतो हा, आणि मग लग्न आमची शेती आहे करायला ना. चालत नाही? अहो, 50 एकर माझी शेती आहे. 30-40 गाय आहेत आमच्याकडं. त्या कामासाठी मी गडी शोधते. माझी प्रॉपर्टी खूप मोठी आहे. एक मिनिट ऐका. तुमची प्रॉपर्टी गंज खूप मोठी आहे. तुम्हाला कामासाठी गडी लागतो, तो चालतो वावरामध्ये काम करायला. पण नवरा शेतकरी नको म्हणजे हे कोणतं काम तुमचं? नाही ना, अहो लय पण माझे मिस्टर आहे का नाही, ऐका, माझं पण लग्न झालेलं आहे. माझे मिस्टर इकडं मुंबई कल्याणला नोकरीला आहेत आणि आम्ही नोकरी म्हणजे मी माझ्या मिस्टरांसोबत असते. आम्हाला गावाकडे हवा आहे गडी. मग एक काम करा तुम्ही मॅडम. हां. मी येतो, आपण लग्न करू दोघं जण आणि मस्तपैकी असं जोडीनं शेती करू. पण तुमचे 40-50 एकर दण कटावून सनी त्याच्यात उत्पन्न घेऊ. सॉरी, काही पण बोलू नका, तोंडाला येईल ती. तुम्हाला कामाची गरज आहे ना, मी कामासाठी तुम्हाला कॉल केलेला आहे. तुम्हाला एक सांगतो, मग मला काही कामाची गरज नाही. जर कधी मला असं कोणी लग्न करता आणि त्याच्याच वावरात मी बी काम करन, नाही तर मला काही घेणं देणं नाही. आपला एकटा जीव सदाशिव आहे. अहो, त्या फोटोमध्ये तर तुमचं वय 30 ते 40 वय दिसायला लागलंय. तुम्ही काय सांगायला लागलात की लग्न नाही झालं म्हणून? अहो मॅडम, तुम्हाला सांगतो, मग आपलं वय तसं आहे ना. कसं वय? 24. अहो, तुम्हाला तर 4-5 लेकरं असल्या का तुम्ही दिसायला लागलात. अहो आता ते लवकर लग्न व्हायना नाही, त्या कारणानं ते असं डोक्यात टेन्शन घेऊन तसं दिसतो ना हो मी. मग तुम्ही काय एवढे दिसायला खास नाही? तुमच्यासाठी मुलगी पण पाहिली असती. मॅडम तुम्हाला एक फोटो टाकतो मी आपला. तो फोटो जर कधी तुम्ही 100% जर कधी लावला ना, तो खोटी गोट नाही, चांगल्या सुद्धा बायका पोरी हा म्हणतील मला सोबत लग्न करायला. अहो, तुम्ही किती गावंढळ बोलताय हो. तुम्ही एकदम गावठी आणि शेतकरी मुलासोबत कोण लग्न करणार आहे? तुम्ही राहताय काय? तुमची इमेज काय आहे? ऐक एक मिनिट ऐक. आम्ही एवढे शेतकरी गावंढळ अडाणी म्हणते ना, मग तुला काय लागतो का शेतकरी तिथे काम करायला? तिकडून एखादा अण्णा कुठला उद्योग धरून आणि त्याला लावणं शेती करायला. आम्हाला काय फोन लावला इकडे? अहो, मग तुम्ही कशाला सोशल मीडियावरती तुमचा फोटो आणि मोबाईल नंबर टाकला होता की मला कामाची गरज आहे म्हणून? मी कामाची गरज आहे असं नव्हतं म्हटलं. मला लग्नाची गरज आहे. लग्नासाठी एखादी पोरगी भेटा काही याच्यासाठी टाकलेलं आहे. ते काही ऐका. पण नको बोललो तो. नीट आणि व्यवस्थित बोला. तुम्हाला लेडीज सोबत बोलावं कशी अक्कल आहे का? तुमचा तिथं फोटो होता आणि मला कुठे शेती करायला भेटेल का, गायांचं शेण काढायला भेटेल का, असा तुमचा फोटो आणि तिथं कॉन्टॅक्ट नंबर होता. म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला आहे. आणि व्यवस्थित बोलायचं आणि इज्जतीत बोलायचं. मी तुम्हाला नीट सांगते.
एक मिनिट ऐक, मी तसं नाही लिहिलेलं. मला शेण काढण्यासाठी बायको पाहिजे असं लिहिलेलं मी. आणि मला माझ्यासोबत जी लग्न करन तिला शेण काढावं लागेल, रानात काम करावं लागेल असं काय केले. उलट्या खोपडीची नीट पाय तिथं जाऊन परत नीट बोला, इज्जतीत बोला. मी अजून तुम्हाला काही उलट बोलले नाही. काय व्यवस्थित बोला. उलट्या खोपडीची म्हणजे तुम्ही काय लय शहाण्या खोपडीचे आहेत का काय? तुला कोणती इज्जत आहे? तू काही म्हणलं चालतं आम्हाला अडाणी गावढळ आणि आमच्या नाही म्हणलं खायला बरंच गोड लागत तुला भाजी. तुम्हाला काय इज्जत आहे? तुम्हाला काय लायकी का? तुम्हाला लायकी तरी का तुमची पोरगी मागायला लागलात? अरे आमच्यामुळं तुम्ही भाकरी तुकडे खाऊ राहिले तिथं त्या खास सुकाना, नाही तर खोटी गोड सांगत नाही. बगर भाकरीचे माणसानं शेतकऱ्याला काम करायला तुला गडी चालतो, लग्न करायला नाही म्हणती गावढळ. काय बाई गावठी माणूस आहे. उगाच कुठून नंबर ह्याचा भेटला मी फोन केला काय माहिती की देव जाणं. कामासाठी मी कॉल केलाय, कामासाठी बोलायचं. गडी येस ना गड्यासारखंच राहायचं, जास्त वटवट नाही करायचं. मालक म्हणायचा मालक. कशाचं मालक आहे? हा शेतकरी मालक आहे, गडी नाही कोणाचा. शेतकरी मालक आहे. मी म्हणते का मग मालक आहे? मग कशाला तिथं सोशल मीडियावरती फोटो टाकला होता की काम बघा म्हणून? तुझी एक काम कर, मालक म्हणून स्वीकार करत असेल तर येतो आजच तुझ्या वावरामध्ये काम करायला. अरे तुझी लायकी आहे का? तुला मालक म्हणून माझा नवरा म्हणून करायचा. माझा नवरा तुझ्या पतीने 4-5 पटीने देख नाही आणि भारी हाय. मी काय सांगतो आई, देख ना हाय, पण तुला सांगतो रानामध्ये जे जोडीना काम करतात ना नवरा बायको, तू ते पाय फक्त येऊच नाही. काय तू दिवसभर तू नुसती घरामध्ये बसून असती. ते नवरा सकाळी उठतंय कामाला जाते, रात्री 10 वाजता घरी येतंय. कोण राहतं का तुला सोबती गप्पा? तुम्ही जास्त मला गप्पा मारायला कोणाची गरज नाहीये. मला सिटीमध्ये तशी सवय लागून गेलेली. आणि तुम्ही जास्त बोलू नका वटवट. माझ्या संसारावरती तुम्ही जाऊ नका. तुम्हाला काम पाहिजे ना, कामाशी बोला. फालतू कशाला माझ्या पंचायती करता तुम्ही? ऐक, मला काम नाही लागत, मला एक बायको लागती. बायको भेटेन का वावरात काम करायला? तुझं तोंड बघून, अरे खापर तोंड आहे तुझं तोंड बघून तुला कोण बायको पण देणार नाही. अहो माकडे, तू कोण आहे? तुला तोंड पाहिलं म्या तर तुला पाड याच्यावर दिसली. अरे मी माकडे, तू कोण माकड आहे का? नीट बोल ना. बाई सोबत कसं बोला ह्याच्या अक्कल नाही. चालल्यावर तोंड करून काम बघा म्हणून. ऐक, मी माकड आहे पण मला तुझ्यासारखी माकडीन चालती भेटत असं एखादी तर तू इज्जतीत बोल. मला 2 लेकरं आहेत, लग्न झालेले आहेत. तू कामापुरता, तू कामाचा गडी आहेस आणि कामाचा गडी आहे ना, कामाच्या गड्यासारखाच राहा. काही जास्त बोलू नको. 2 लेकरं असली तरी चालती, तू फक्त हो म्हण. अरे पण तू नालायकच आहे म्हटल्यानंतर तुला काही 4 लेकरं असली तरी चालेल ना बाई. मग मला एक सांग, तुला जर कधी अक्कल असू दे, तू शेतकरी आहेस. ऐक 2 मिनिटं, तू शेतकरी आहेस. शेतकऱ्यासारखं राहा. 4 लेकराच्या आणि 8 लेकराच्या बायकांवरती नजर नाही अशी घाणारी ठेवत. अरे नजर नाही गाडवलं मी, तुला सरळ सांगितलं. जर कधी तू वावरामध्ये काम करायला येत असेल तर तुझ्यासोबत लग्न करायला आता तयार आहे. म्हणजे किती बावळट माणूस आहे. तुला काय बिना बेता चढली का काय रे? मी तुला कसा कॉल केलाय की तू माझ्याकडे 50 एकर शेती आहे आणि 40 गाय आहेत. माझ्या गायांचं शेण काढायला आणि वावरात कष्ट करायला मला मी गडी शोधतीय. मी तुझ्या लग्न करायला शोधत नाहीये. ऐक, तू अगोदर मला बोलू दे. अगं तुझ्याकडं 40 एकर शेती आहे, 50 एकर शेती आहे. माझ्याकडे इथं 60 एकर शेती आहे. तू तुपल्या 30 गाय म्हणते ना, माझ्याकडे इथं 60 गाय आहे. येते का शेण काढायला? तू तुझी 60 एकर घाल तिकडे चुल्लीत. माझ्याकडे कामाला येतो का नाही सांग? तू ही 50 एकर घाल तुपली बी तिकडे मुंबई मध्ये नेऊन सनी आणि इकडे विनाकारण इज्जतीत बोलायचं, लायकीत बोलायचं. नाही तर लय वाईट परिणाम होतील माझ्यासोबत जर रॉंग वागलास तर. काय करायचं करून घे. नीट म्हणजे नीट बोलायचं. कशाला नाव आहे? दातीचा नंबर टाकला होता तिथं. अहो इतके मी दात इतके मी तिथं लग्न करायसाठी नंबर टाकेले. माझ्या वावरामध्ये काम करायला. तोंड बघ आरशात. अरे तू तोंड बघ आरशात जाऊन तोंड बघ. तुला पोरगी सुद्धा कोण देणार नाही, म्हातारी बाई सुद्धा देणार नाही. मला आरशामध्ये तोंड पाहायची गरजच नाही. तुझ्यासारखं नाही मी साधा आरशा पुढे जाऊ पॅक करायसाठी लिपस्टिक लावून हिंडारेली. आम्ही शेतकरी लोक आहे. आरशात थोबड पाहू शकत पाच नाही आम्ही कधी. मी लिपस्टिक लावू? अरे मी लिपस्टिक लावू नाही तर फाउंडेशन लावू. तुझं काय तू आणून देतोस का काय मला? तेवढंच काम करा तुम्ही, दुसरं काही नाही. लिपस्टिक लावून फाउंडेशन लावून ते ब्युटी पार्लरला जाऊन तर वाटोळीच केली तुम्ही लोकांची. आणि आम्हाला सांगू राहिले जास्त बोलू नको, वटवट करू नको. का तुझं वाटवं केलं काय मी? तू कामाचा गडी आहेस ना, कामाच्या गड्यासारखा. लायकी आहे का तुझी माझ्यासोबत बोलायची? तुला 50 एकर शेती इथं येऊन पाय, 60 एकर शेती आहे. तर तू 30 गाया बोंबलो, इथं 40 गाया इथं ये. बावळट माणसा. अरे नालायका, माझं चुकलं. मी तुला कॉल केला. तू फोन ठेवायचा. तू डोकं खाऊ नकोस माझं. ए बिंडोक, तू जरा इज्जतीत बोल. कुठली आहे माकड तोंडी चालली मला इथं तू नीट बोला. इज्जतीत मी तुला अजून पण सांगते, नीट बोल नाही तर तुझ्या नावाची कंप्लेंट करेन मी. कुठली तू झिपरे? तुला काय करायचंय? अरे ठेव फोन तू. चल
नालायक घरात कोणीकडचं लग्न तर आज हाय चाललं नाही ते- तर ए, लग्न करायचं तुला कुत्र्याचं आरशात बघ तोंड बघ डुक्कर छाप अहो कुत्री आहे तू प्लस तोड पाय तिकडं सदा आरतीत जाऊन आम्ही ए, कधीच ठेव आरतीत फोन. तोड पाहत अरे नाही. अरे तू एवढा नालायक असशील म्हणून ना तू असशीलच नालायक कारण की तू एवढा नालायक आहेस ना नालायक मी नाही. त्या फोटोवरूनच ओळखलं होतं पण चला म्हटलं आपल्याला कामाची गरज आहे आपल्याला गडी लागतोय म्हणून मी तुला कॉल केलाय पण तू तर निव्वळ नालायक निघलास बघ आणि आता फोन ठेव माझं डोकं काही तू रिकामं खाऊ नकोस तू फोन केला तू ठुई मी काही फोन केला नाही तुला आणि तुला जर कधी कामाला गडी लागत असेल तर अरे तुला एक सांगतो अरे मी. तुझी लायकीच नाही आता ती ए. मला अरे तुझी लायकी पण नाही आता मला अरे ती कुठली गडीत म्हणून तुला ठेवायची लायकी तुझ्यापेक्षा आहे? भारी भेटेल मला चल फोन हा. ठेव आता तू रिकामा ताण देऊ नाही, नकोस मला नाही करता भारी भेटत ना तुला हा, लग्न भेटत. केलं की नाही भेटत तुला गडी हो चल ठेव फोन जास्त शहाणपणा हा, करून ठीक बोल आहे. नको नाही ते इज्जतीत राहील फोन मॅने करेल तो करेल तिकडून सनी ठेवा वाटला ठुई तर बोल ए कुत्री, ठेव फोन कुणीकडची. ए कुत्री म्हणू नको डोक्याला तू कोण लावली. कुत्रा आहेस का काय अरे हा, मी अरे कुत्रा आहे. तुझ्यासारख्या नालायकाच्या नादी लागायला मला तेवढा अरे वेळ नाहीये रे त्या- चल ठेव फोन कमी डोक्यात